हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. सो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे पारंपरिक घावण्याची रेसिपी. चला तर सुरू करूया. अगदी सोपं आहे. इथे 1 वाटी मी तांदळाचं पीठ घेतलं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडंसं सोडा टाकायचं असेल तर टाका, ऑरल्स टोटली ऑप्शनल आहे. आणि त्याच्यामध्ये पाणी हळूहळू टाकून ते मिक्स करून घ्यायचं. एकदम पातळ बनवायचं आहे, जसं तुम्हाला ही कन्सिस्टन्सी दिसते आहे व्हिडिओमध्ये. हे बनवून झालं की फटाफट आपण तव्यावरती ते काढून घेणार आहोत. पहिले बाहेरच्या बाजूने मग आतमध्ये असं करायचं. ही माझं नॉनस्टिक पॅन आहे, त्याच्यामुळे थोडं शेप वाकडा तिकडे आला आहे. बट तुम्ही करून बघा, एकदा खूप सुंदर होतं. ह्याच्यावर तुम्ही कावळीवरतीही करू शकता किंवा हे डोसा पॅनवरती पण करू शकता. आणि त्याच्यासोबत चटणी किंवा गूळ आणि नारळाचं जे रस असतं त्याच्यासोबतही तुम्ही खाऊ शकतात. मी ते चटणी केली होती. खोबरं, शेंगदाणे, कोथिंबीर, मिरची, अद्रक, लसूण याची एक दाटसर म्हणजे असं एकदम रफली मिक्सरला फिरून घेतलं होतं आणि त्याच्यानंतर पाणी टाकून त्याला छान असा तेलाचा तडका दिला होता. असं साधं आणि सोपं कोकणातील ही छान अशी रेसिपी आहे घावणं आणि रस. नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू फॉर वॉचिंग.